आपल्याला लक्षात असेल अध्यक्ष महाराज, काल अध्यक्ष महाराज जी घटना मुंबईच्या लोकलमध्ये घडली, ती घटना खऱ्या अर्थानं मुंबईत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला हलवून गेली. अध्यक्ष महाराज, सर्वसामान्य लोकांनी जगावं की नको जगावं, त्याला जगण्याचं स्थान आहे की नाही या सरकारमध्ये, अशा पद्धतीची परिस्थिती झाली. अध्यक्ष महाराज, आपण त्या ठिकाणी जेव्हा प्रवासी जातात रेल्वे स्टेशनमध्ये, त्याला आपण त्या ठिकाणी स्कॅनिंग लावलेलं. अध्यक्ष महाराज, मी आज सकाळी मुद्दाहून त्या स्कॅनिंग बघायला गेलो. अध्यक्ष महाराज, ते फक्त दिखावे आहेत, त्याला कुठलंही आतमध्ये स्कॅनिंग होत नाही. तिथं पोलीसवाले बसले राहतात आणि नाही. कोणतं म्हणताय तुम्ही? रेल्वे स्टेशनचं. अध्यक्ष महाराज, ते दिखाव्यासारखं परिस्थिती आहे. आणि अध्यक्ष महाराज, 26/11ची घटना आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. अध्यक्ष महाराज, रेल्वेमध्ये सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी प्रवास करतो आणि त्याच्या सुरक्षेसाठी कुठली व्यवस्था या राज्यात नसेल, ती गंभीर बाब आहे. अध्यक्ष महाराज, कालची घटना जी आहे ती आज संपूर्ण महाराष्ट्रासाठीच वेदनादायक झालेली आहे. अध्यक्ष महाराज, आणि मी तुम्हाला सांगतो अध्यक्ष महाराज, मी सकाळी गेल्यानंतर अनेक जे लोकलमध्ये प्रवास करणारी लोक मला भेटलीत, ते मला सांगत होते अध्यक्ष महाराज की आता आम्हाला रस्त्यावरून चालायला भीती वाटायला लागली. काय कायदा आपला कमी पडतो, काय सरकार कमी पडतंय, काय पोलीस प्रशासन आपलं कमी पडतंय, अशी परिस्थिती या ठिकाणी झाली. अध्यक्ष महाराज, हा एक गंभीर बाब आहे. आणि अध्यक्ष महाराज, तुम्ही या गंभीर प्रश्नावर तुम्ही दिलेल्या निर्णयाचा काय आम्ही विरोध करणार नाही, पण अध्यक्ष महाराज, ही गंभीर बाब आहे. आपणही मुंबई शहरातले अध्यक्ष महाराज, योगायोगानं मला असं वाटतं अध्यक्ष महाराज, हा गंभीर प्रश्न आहे. या गंभीर प्रश्नावर नुसतं निवेदनाला चालणार नाही. अध्यक्ष महाराज, तात्काळ चर्चा झाली पाहिजे. अध्यक्ष महाराज, आणि याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे. अध्यक्ष महाराज, कारण की ही गंभीर बाब जी आहे या सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी नाही. अध्यक्ष महाराज, आज तरुण पोराचा जीव गेला. अध्यक्ष महाराज, त्याच्या आईचा हंबरडा आपण पाहिला असेल. अध्यक्ष महाराज, काय ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अध्यक्ष महाराज, आणि म्हणून ह्या गंभीर बाबीवर तुम्ही संवेदनशील अध्यक्ष महाराज, तुम्ही संवेदनशील अध्यक्ष महाराज, आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, या सरकारची बाजू घेऊ नका. अध्यक्ष महाराज, आपण करावी. अध्यक्ष महाराज, आम्हाला न्याय द्यावा. अध्यक्ष महाराज, आणि या राज्याच्या जनतेला आपण न्याय द्यावा आणि ही चर्चा चालू करावी, ही मागणी आमची. अध्यक्ष महाराज, सन्मान्य सदस्य श्री भास्कर जाधव, सन्मान्य सदस्य श्री नानाभाऊ पटोले, त्याचप्रमाणे सभागृहातील इतर सदस्यांनी पण या विषयासंदर्भात जो सदन आज मांडलेला आहे तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे, याबद्दल कुठचाही वाद नाही. आणि मुंबईसारख्या शहरात रेल्वे स्थानकावर जिथे हजारोच्या संख्येने लोक असतात, तिथे जर भर दिवसात कोणाचा खून होत असेल तर ती अत्यंत गंभीर अशी बाब आहे. जरी रेल्वे स्टेशनचं नियंत्रण हे रेल्वे डिपार्टमेंटकडे असलं तरी त्या स्टेशन्सवरती कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ही संपूर्णपणे महाराष्ट्र शासनाची आहे. आणि त्याकरिता महाराष्ट्र शासनाचं रेल्वे पोलीस फोर्स पण आहे, त्यात सिनियर IPS अधिकारी पण नियुक्त झालेले आहेत. असं असतानाही जर का अशी गंभीर घटना मुंबई शहरात होत असेल तर ती खेदजनक आहे. शासनाने या संदर्भात त्वरित उपाययोजना करावीच, परंतु उद्या तर सोमवारी संध्याकाळपर्यंत या संदर्भातलं निवेदन हे या सभागृहात करावं.